नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आपल्या संदीप कृषी सेवा केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर शेतकरी मित्रांनो, आजचा विषय आहे की 2 दिवसांनी पाऊस इतका झाला आहे की सोयाबीनचं भरपूर नुकसान झालेलं आहे। तर आपण चला सोयाबीनचं नुकसान झालेले पाहूया। पाहू शकतो शेतकरी मित्रांनो की शेतातल्या पाण्याने कसं वडा वाहत चाललेला आहे। प्रकारे शेतामध्ये सुद्धा पाणी कसं वाहतं हे तुम्ही पाहू शकतो। पहा शेतकरी मित्रांनो, शेतामधलं पाणी हे पाहू शकतो शेतकरी मित्रांनो की सोयाबीनमध्ये कसं पाणी साचलेलं आहे। या पाण्यामुळे काय झालं शेतकरी मित्रांनो की सोयाबीनचं ज्या मुळ्या आहेत त्या कुजलेल्या आहेत आणि त्या मुळ्या कुजल्यामुळं काय व्हायला लागलं की पान गळती चालू व्हायला लागली। लवकरच सोयाबीन वाढलेलं नाही, पण तरी पण मुळ्या कुजल्यामुळं हे पानगळ व्हायला लागली। आपण पाहू शकतो स्पष्टपणे। शेतकरी मित्रांनो, हे शेतातलं पाणी आणि त्याच्यामुळं पहा सोयाबीन कसं दिसायलं आहे, खूप नुकसानदायक झालेली। तर हे पहा शेतकरी मित्रांनो, हे सोयाबीन असं झालेलं आहे, याची लवकरच पानगळ झालेली। आणि शेतकरी मित्रांनो, त्याचप्रकारे हवामान खात्यानेही जाहीर केलेलं आहे की 15 सप्टेंबरपासून मान्सून परतीचा होणार आहे। तर परतीचा पाऊस असल्यामुळं कदाचित थोडे दिवस पाऊस आहे, पण सोयाबीनचे खूप मोठी नुकसान सध्या तरी झालेली दिसायला लागलेली। आणि पाऊस जर असाच राहिला तर सोयाबीनचं नुकसान खूपच होईल। आपण पाहू शकतो की सोयाबीनच्या रानामध्ये जिकडं पाहावं तिकडं पाणी दिसायला लागलेलं आहे। हे पहा शेतकरी मित्रांनो, हे पहा शेतकरी मित्रांनो, पूर्ण कसं पिवळं झालेलं आहे सोयाबीन। छोटे सोयाबीन आहे पण पिवळं झालेलं आहे पाण्यामुळं। तर शेतकरी मित्रांनो, आपण इथंच थांबूया। आणि हो शेतकरी मित्रांनो, आपल्या लाडक्या संदीप कृषी सेवा केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। जय जवान जय किसान।